नमस्कार मंडळी. मी आहे गावरान गंगू. आज मी लई नर्वस आहे. माझं आणि माझ्या धन्याचं भांडण झाले आज. तेव्हा मी आले आज शेताला. सांगते, लई कचकच झाली माझ्या धन्याचं आणि माझं. मी आता लई वैतागले आता. एवढं काम करायचं, सासूबाई नुसती टोमणं टामणं देते. काय करणार सांगा तुम्हीच. लई नर्वस आहे मी आज. काहीच काम नाही करू वाटत. काय करावं सांगा. काम करू करू इथं माझे बुरे आलं तुरे लाल झाले. आणि सासूबाई नुसती टोमणं नुसतं टोमणं देते. काय खरं नाही माझं तर. मला सांगते, माझ्या धान्याला सुद्धा माझ्या सासूने भडकवलं असणार आहे. मग आपल्याला लई वैताग आलाय बघा आता. मी तर जातच नाही आता घरी. जातच नसते मी तर घरी आता. इकडे शेतात थांबते. अगं बया किती भारी केळ आहे हो. अय्या मोर पण हाय या शेतात तर. मी बघितलंच नव्हतं अजून. केवढं मोर आहे रे देवा. मोर आणखीन काय काय आहे. बरंच आहे या शेतात तर. बरं वैताग आलता. बरं झालं मी आले इकडच. लय भारी दिसत आहे नाही का. शेत कसलं हिरवगार दिसतंय. मच्छर पण हाय वाटते इथं. चावत आहे. काचा काचा चावत आहे ते तर. का ना रक्त पिते मारणाचं. मी काय आहे का हो? माझी सासू म्हणते मी काळी आहे म्हणून. मी काळी आहे का? नाही ना हो. थोडी पावडर लावली थोडीशी. थोडस गोर दिसलं पाहिजे. थोडस लावलंय म्हणजे चांगलं दिसतंय माणूस कसं आहे की. लेच कच कच चावलंय बरं का. आणि तुम्हाला सांगते, मग आपल्या घरी भांडण कशाने झालं. मग मी आपल्या धान्याला म्हंटल असं पलक शिवा मला एक. नंदई आली आमची घरी. नंदईचं हाई कसलं भारी बघा ना हो. असं फुग्याचं म्हंटल मला पण असलं धन्याला म्हंटल असं मला शिवा एक पोलक हो. धोनी कसलं सासूबाईला सांगितलं. सासूबाई कसली त्यात पण ती एवढी आगाव. लेकीला शिवून देते. आणि म्हटलं काय झालं मग. मी नाही होय कोय माझं जीव नाही होय. मला पण वाटतं का नाही हो. मस्त मस्त घालावा मस्त मस्त राहावा. थोडी पावडर लावावा. फॅडम लवली का काय म्हणतात ते. काय म्हणतात त्याला. फॅडम लवडी ती लावा. मला पण वाटते की थोडीशी. नंदया येते ती लावती. मला नको का थोडस काही. काल काय केलं, कपडे धुवायला गेले आणि धान्यात होते हे पोलक. दिलंच नाही नंदायचं. मी ठेवून घेतलं. मला लय आवडलं. आता देतच नसते मी तर. झाकून टाकून अशी जाणार मी घरला. लय भारी दिसते ना हो. मला लय आवडलं. देतच नाही आता मी आपलं पोलक. मरू तिकडं काही म्हणून सांगा. गेलं वाहून पाण्यात. काही बघायला जाते ती तिथं. भारी दिसते हो. मग आपला धनी कधी येतो काय माहिती मला न्यायला. त्याला माहित आहे का नाही माहित नाही. शातात आले मी म्हणून. अहो रागा व्हायचा का त्या बघा ना. मी घोडा बैल घालून आले. मग आपली चप्पल पण नाही घालून आले मी. एक धान्याची आणि एक माझी घालून आले मी. आता अशीच घालून जाणार परत. जाऊ दे मुर्दे. आता मीच घालून आले म्हटलं त्यात काही. असं राज व्हायचा का तुला. काय सांगू तुम्हाला. सासूबाई तर कुठं जात नाही. पंढरपूरला आळंदीला जावा ना. जातच नाही. कुणीतरी घेऊन जावा. तुम्हाला सांगते बायकांनो तुम्ही कुणीतरी या घेऊन जावा माझ्या सासूला. व्हायता घेऊन जाते मला लई. आता शेतात आलं का लय भारी वाटतं बघा. तुमच्या संग दोन गप्पा मारल्या का लय भारी वाटतं. धन्या कधी येतो माहित नाही. माझा धनी मला न्यायला येतो का नाही ते पण माहित नाही. मरो मी तच टाइमपास करते. असं बसत केळी बघते. इकडं काय काय दिसत ते बघते. मोर दिसते मोर बघते. कसले भारी असतात तो शेतामध्ये. मला माहितीच नव्हतं. माझी सासू कायसली असं नेती केळीच्या वावरात काय कसले नेती. नुसतंच नेती. ऊस जांभळ्याला चल कांग्रेस काढायला चल. बस दुसरं काहीच येत नाही तिला. एवढंच. ते काँग्रेस काढा ऊस काढा बस. मला इथं लय भारी वाटलं बघा ना. बघ कसली भारी केळीचे झाड आहे. नारळाची झाड सुपाऱ्यांची झाड झाडांची झाड. अगं बाय 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 लय भारीचे. लय खुश झाले मी इथं येऊन तर. पण नर्वस पण आहे हो मी. माझं धनी माझ्या संग बोलत नाही.
आता कधी येतं माझं धनी न्यायला मला? तुम्ही बघू नका, मला असंच रडायला येतं. माझ्या डोळ्यात पाणी नाही येत. मला एवढंच रडायला येतं बरं का. असं करावं लागतो. आणि सासूचं काय, असं करावं लागत म्हणजे कळतं मी रडते म्हणून. घरी अशीच रडते. सासूबाई आली का अशी करते म्हणजे कळतंय रडते म्हणून मी, नाही तर मला रडायला कशी येते काय सांगू तुम्हाला. चला, धनी काही येत नाही मला न्यायला, मीच जाते आता घरला. नाही तर धनी म्हण पड तिकडच, मर तिकडच, मला काय वाघ बिन्नी नको बाबा, मला वाघाची लय भीती वाटते. आपल्याला घेऊन जाईन इकडे वाघ. जाते घरलाच, असं जाते म्हणजे नंदबाई बघणार नाही पोलक तिचं आहे म्हणून. जाते आता धन्याला काहीतरी मस्त गोडधोड करते म्हणजे गोड होईल माझ्या संग धन्या. चला तर मग तुम्ही घ्यावा तुमचं काम करून. असंच गोड बैल घालून जाते आता मी. बघा ना, एक धान्याची चप्पल घातली आणि एक मपली घातली. हो काय करणार, हे सासूचं कटकट या कटकटीच ना व्हायचं घेऊन जातो. चला जाते, तुम्ही घ्यावा तुमचे काम करून.